श्री स्वामी समर्थ. तर आज माझी मम्मी, माझी काकू आणि माझे काका आले होते आमच्या घरी आणि हे त्यांना बस स्टॉपवरती घेण्यासाठी गेले होते. मग काका आणि पप्पांच्या मस्ती ते गप्पा गोष्टी चालू होत्या. त्यानंतर मग आज सकाळीच झाडाची काही नारळं निघली होती तर पप्पा मग ते नारळ मस्त सोलून घेत होते, कारण की काकांना नारळाचं पाणी प्यायला द्यायचं होतं. त्यांची तब्येत काही बरी नव्हती. मग इथं काकूंनी त्यांनी चहा वगैरे मस्त घेतला. आणि ह्या आहेत बघा माझ्या काकू, ज्या फार हसमुख आहे आणि खूप हसवत असतात नेहमी. मग मस्त फ्रेश नारळाचं पाणी घेतलं सर्वांनी काही वेळानंतर. मग मस्त गप्पा गोष्टी चालू होत्या. आणि माझी काकूनी मम्मीनी माझ्यासाठी खूप काही आज आणलं होतं. नेहमीच त्या जेव्हाही येतात तेव्हा खूप काही घेऊन येत असतात. मस्त तिळाचे वगैरे लाडू ते बनवून आणले होते. आणि म्हणजे मला वांग्याचं भरीतसुद्धा फार आवडतं. तेही मम्मीनी बनवून आणलं होतं घरून, तिळाचे लाडू वगैरे. आणि त्यानंतर स्ट्रॉबेरी फ्रूट्स, मिठाई आणि बॉडी लोशन, स्प्रेची बॉटल, साडीच्या पिना, हे सगळं मला माझी काकू दाखवत होती, जे त्या घेऊन आल्या होत्या. त्यानंतर मग मस्त काही वेळ बसलो आणि सर्वांनी मग जेवण करण्यासाठी बसलो. आणि मस्त सर्वांनी जेवण केलं आणि त्यांना लगेच निघायचं होतं. तर मग त्यांनी फार गडबड केली निघण्याची आणि मग ते निघाले. काकूंनी, मम्मीनी त्यांनी सर्वांचा आशीर्वाद वगैरे घेतला, काकांनीसुद्धा. आणि मग निघालो. तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार होतो, कारण आज आम्हाला जायचं होतं आपल्या संभाजीनगरमध्ये होत असलेल्या खाटूश्याम बाबाच्या मंदिराच्या दर्शनासाठी. तर मी तर 1-2-3 वेळेस आधी गेलेली आहे, पण मम्मीनी त्यांनी दर्शन केलेलं नव्हतं. तर मग मस्त आम्ही निघालो दर्शनासाठी. खाटूश्याम मंदिराजवळ पोहोचलो आणि मग मस्त खूप छान वातावरण तिथलं होतं. भव्य दिव्य वातावरण, मोठमोठी डोंगर आणि खुलं खुलं असं वातावरण आणि मस्त खुली खुली अशी हवा. तर फार छान इथं वाटतं आल्यानंतर, की एक वेगळीच मनाला शांती अशी भेटते. इथं आल्यानंतर ना असं चोहीकडं बघितलं ना तर एक वेगळीच आपल्याला म्हणजे अशी मनाला प्रसन्नताही लाभते. त्यानंतर मग मस्त आम्ही दर्शनासाठी निघालो. दर्शन वगैरे छान प्रकारे आमचं बाबांचं झालं. त्यानंतर मग लगेच आमची निघण्याची गडबड सुरू झाली. तर मग मस्त आम्ही निघालो घरी. त्यानंतर घरी आल्यानंतर आज गावामध्ये एका ठिकाणी बेबी शॉवरचा प्रोग्राम होता, तिथे बोलवलेलं होतं. तर लगेच मग घरी आलो आणि त्या बोलवण्यासाठी आल्या. मग लगेच तिकडे गेलो. मग प्रोग्रामस्थळी पोहोचलो आणि काही वेळ तिथं बसलो होतो आम्ही असं मस्त गप्पा करत. आणि मग मी गेल्या क्षणी तिथलं जाऊन डेकोरेशन वगैरे बघितलं. डेकोरेशन फार छान केलेलं होतं. आणि इथं काही वेळ आम्ही बसलेलो, तर इथं मुलांचं मोबाईलमध्ये सापशिडी खेळण्याचं सुरू होतं. आता आम्ही सापशिडी लहानपणी खेळलेली, पण मोबाईलमध्ये नव्हे. तर आम्हाला म्हणजे सापशिडीचा गेम असायचा, तर त्यावरती आम्ही खेळायचो. मस्त डायस टाकायचो, जितके पडले तितके मग पुढं जायचो. मस्त बेबी शॉवरचा प्रोग्राम वगैरे इथे सुरू होता. गिफ्ट सगळे त्यांना देत होते. प्रोग्राम वगैरे केला आणि घरी आलो. तर चला मग भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. श्री स्वामी समर्थ.